नमस्कार, तुम्हा सर्वांचं आपल्या स्टडी पॉइंट या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे। तर शेतकरी कर्जमाफी योजना, राज्य सरकार शेतकरी कर्जमाफी करणार याबद्दल संपूर्ण सविस्तर अशी माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहणार आहोत। तत्पूर्वी तुम्ही जर आपल्या स्टडी पॉइंट या यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राइब करायला विसरू नका। चला तर मग वेळ वाया न घालवता ही शेतकरी कर्जमाफी योजना काय आहे ते या ठिकाणी आपण जाणून घेऊया। बघा, या ठिकाणी तुम्ही टायटल पाहू शकता। टायटल काय आहे बघा, शेतकरी कर्जमाफी योजना, राज्य सरकार शेतकरी कर्जमाफी करणार। बघा, संपूर्ण सविस्तर अशी माहिती या ठिकाणी। राज्यातील शेतकरी कर्जमाफीची जोरदार मागणी सुरू असून यातच तेलंगणा सरकारने 31,000 कोटीचे कर्ज माफ करण्याची घोषणा केली आहे। तेलंगणा सरकारच्या कर्जमाफीच्या घोषणेनंतर राज्यात कर्जमाफीची जोरदार घोषणा चालू आहे। किसान सभेचे नेते अजित नवले, उद्धव ठाकरे, संजय जाधव, नाना पाटोले, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी यांनी ही महाराष्ट्र राज्यातील शेतकऱ्यांची कर्जमाफी करावी अशी जोरदार मागणी सुरू आहे। बघा, तेलंगणामधील सरकारच्या धर्तीवर राज्य सरकारने ही राज्यातील शेतकऱ्यांना कर्जमाफी द्यावी अशी मागणी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केला असून 27 जून पासून चालू होणाऱ्या या पावसाळी अधिवेशनात शेतकरी कर्जमाफीची मागणी करणार असल्याचे पटोले यांनी सांगितलेलं आहे। राज्यातील शेतकऱ्यांना कर्जमुक्त करण्यासाठी राज्य सरकारने लवकर कर्जमाफीची घोषणा करून शेतकऱ्यांना दिलासा द्यावा आणि स्वाभिमानी किसान संघाचे अध्यक्ष राजू शेट्टी हे कर्जमाफीसाठी राज्यभर आंदोलन करणार असून 2023 मध्ये शेतकऱ्यांना खरीप आणि रब्बी या दोनही पिकांचे मोठे नुकसान सहन करावे लागेल। यामुळे शेतकऱ्यांना एकूणच बघा, तेव्हा 2023 मध्ये म्हणजे या चालू वर्षामध्ये देखील त्यांना मोठे नुकसान या ठिकाणी सहन करावं लागेल। यामुळे शेतकऱ्यांना तातडीने मदतीची गरज आहे आणि राज्यातील शेतकरी कर्जमाफीची आशा बाळगून आहेत। तरी राज्य सरकारने याबाबत काय निर्णय घेणार याकडे सर्वांचे लक्ष लागलेलं आहे। राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी 2023च्या अधिवेशनात कर्जमाफीची घोषणा केली होती, मात्र ती घोषणा हवेतच विरली असून आता किसान सभेचे नेते अजित नवले यांनी सरकारकडे कर्जमाफीची मागणी केली असून या मागणीमध्ये केवळ कागदी कर्जमाफी न करता शेतकऱ्यांना प्रत्यक्ष त्वरित लाभ मिळावा असे त्यांनी सरकारसमोर निवेदनात मांडले आहे। बघा, एकूणच अशा पद्धतीने या ठिकाणी आपल्या राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी 2023च्या या अधिवेशनात कर्जमाफीची जी घोषणा केली होती ती घोषणा मात्र केवळ घोषणाच होती, हवेतच विरून गेली असं किसान सभेचे नेते अजित नवले यांनी सरकारकडे या ठिकाणी तक्रार केलेला आहे। बघा, एकूणच अशा पद्धतीने राज्य सरकार कर्जमाफी करणार याबद्दल संपूर्ण सविस्तर अशी माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहण्याचा व कव्हर करण्याचा प्रयत्न केलेला आहोत। अशाच प्रकारचे नवनवीन अपडेट पाहिजे असतील किंवा तुम्ही जर कोणत्याही स्पर्धा परीक्षेची तयारी करीत असाल किंवा तुम्हाला जर आमच्या अध्यापनाचे व्हिडिओ आवडत असतील किंवा तुम्ही जर आपल्या स्टडी पॉइंट या यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राइब करायला विसरू नका। भेटूया अशाच पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये, तोपर्यंत धन्यवाद।